नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्रातील तार कुंपण योजना 2025साठी कसा अर्ज करायचा आणि काय आहे अनुदान काय आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती घेऊया. ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची योजना आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतीच्या भोवतालची शेतातील लोखंडी तार कुंपण ओढण्यासाठी अनुदान दिलं जातं. शेतकऱ्यांना आपल्या शेतीचं पिकाचं जंगली व पाळीव प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी, त्याचप्रमाणे पिकांचं नुकसान टाळण्यासाठी तार कुंपण करून शेतकऱ्यांना शेतातील पिकाचं रक्षण करता यावं यासाठी शासनाकडून तार कुंपण योजना सुरू करण्यात आलेल्या आहे. या योजनेतून शासन शेती भोवतालची काटेरी तार कुंपण होण्यासाठी जवळपास 90% अनुदान आपल्याला देत असतं. लागणारी पात्रता आपण पाहणार आहोत. तर तार कुंपण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याचे शेत अतिक्रमणात नसावे, तसेच अर्जदारांनी तार कुंपणासाठी निवडलेले क्षेत्र किंवा शेती वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात नसावे. तार कुंपण अनुदान योजनेअंतर्गत अर्ज कुठे करता यावा? तर कुंपण योजना 2024साठी जर शेतकऱ्यांना अर्ज करायचा असेल तर संबंधित ग्रामपंचायत किंवा तहसील कार्यालय या ठिकाणी किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज दोन्ही पद्धतीने आपण अर्ज करू शकता. तर यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे आपण पाहणार आहोत. तर अर्जदाराचे आधार कार्ड, जमिनीचा 7/12, गाव नमुना 8, जातीचा दाखला, शेतमालक एकापेक्षा जास्त असल्यास सहमतीपत्र, ग्रामपंचायत दाखला, मोबाईल नंबर, पासपोर्ट फोटो सर्व डॉक्युमेंट असणे गरजेचे आहे. वरील सर्व डॉक्युमेंट आपल्याजवळ असणे अत्यंत आवश्यक आहे. ही सर्व डॉक्युमेंट घेऊन आपण जवळच्या ग्रामपंचायतमध्ये किंवा तहसील कार्यालयामध्ये जाऊ शकता आणि तिथून आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. तर ही खूप महत्त्वाची योजना आहे की आपण आपल्या शेतामधील पिकांचं संरक्षण करण्यासाठी तार कुंपण योजनेअंतर्गत गव्हर्नमेंट स्कीमचा लाभ घेऊ शकतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू. महत्त्वाचे म्हणजे आपल्याजवळ ही इम्पॉर्टंट कागदपत्रे जी आहेत ती असणे आवश्यक आहे. अर्जदाराचा आधार कार्ड, जमिनीचा 7/12 उतारा, गाव नमुना 8, जातीचा दाखला, शेतमालक एकापेक्षा जास्त आहेत. म्हणजे हे शेती जी आहे एका व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्तींच्या नावावर असेल तर दोघांचं सहमतीपत्रक ते आपल्याला पाहिजे. ते सहमतीपत्रक आपल्याला तलाठ्याकडनं मिळून जाईल. त्यानंतर ग्रामपंचायत दाखला आवश्यक आहे. त्यानंतर मोबाईल नंबर आणि एक आपला पासपोर्ट साईजचा फोटो असणे आवश्यक आहे. तर तुम्ही अर्ज तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयात करू शकता, ऑफलाईन पद्धतीने पण करू शकता आणि ऑनलाईन पद्धतीने पण करू शकता. दोघं सुविधा अर्ज करण्यासाठी अवेलेबल आहेत. किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयात व्हिजिट करू शकता. आणि ऑनलाईन पद्धतीने मी तर सांगतो सोपं आहे. तुम्ही MyDBT साईटला जा. MyDBT साईटवर तुम्ही सर्च करा, तिथं पण तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. तर मित्रांनो, ही होती आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद मित्रांनो.